नमस्कार मित्रांनो, मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर तुमका आता समजलाच असं थंबनेलवर ना की अक्षय तृतीयाची बुकिंग चालू झालेली असा आणि हो जो आंबो दिसता सगळं हो तुमका अक्षय तृतीयासाठीच असा. पण एंड टायमाक जर तुम्ही आंबो बुक केलास तर तुमका मिळणार नाही, कारण ऑलरेडी बुकिंग चालू झाली आहे तारखेनुसार. म्हणजे आज तारीख तुमका सांगते मित्रांनो 10 तारीख हा. काल एका दोघांनी पेमेंट केलं, त्यांनी सांगितलं आमका 14 तारखेक आंबो पाठवून द्यायचो. तर त्याच्यामुळे तुमका पुन्हा एकदा सांगतोय, अक्षय तृतीयाची बुकिंग चालू झालेली असा. तुमच्यासाठी आपण रेट पण डिस्काउंट दिलेला, अक्षय तृतीयाचा स्पेशल डिस्काउंट असा. आणि तुम्ही जसे पेटे घेशाल त्याप्रमाणे तुमका अजून डिस्काउंट मिळतला. तर दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, आता हे क्रेट हे जेवढे क्रेट दिसतात ना, हे एवढे क्रेट हे रोज येत असतात. त्याच्यामुळे ऑलरेडी आपले आडी पिकत घातलेले असतात आणि त्या आडीनुसार तुमका आता आंबो ह्यो मिळत जातलो. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर जे 2 नंबर दिसतात, संकेत आणि नवना, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा. मी तुमका पुन्हा एकदा सांगतोय की तुमका ऑटो मेसेज एक येतलो. माका व्हॉट्सअप का तुम्ही मेसेज केलास की तुमका ऑटो मेसेज येतलो. त्याच्यामध्ये आंब्याचं वजन 5 डझनीचा काय 6 डझनीचा काय त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. आणि सकाळी आता आम्ही हईला बागेत की अगदी संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत आमका फोन का रिप्लाय देऊ म्हणा किंवा फोन कोणाचं उचलू आमका भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप का मेसेज करून ठेवा. 6 ते अगदी 12 वाजले की 1 वाजले सगळ्यांका रिप्लाय दिल्याशिवाय आपण झोपत नाही. तर त्याच्यामुळे फोन करत राहू नको, व्हॉट्सअप करा जो नंबर दिसता त्याच्यावर. आणि लवकरात लवकर तुमचं अक्षय तृतीयासाठीची पेटी बुक करा. आणि अगदी खई असू दे, ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण पाठवत आहोत. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. खई असं तुम्ही दिल्ली, कोलकाता, चेन्नई, खयच्याही साईड का असू दे, मँगलोर सगळीकडे आपला आंबो जाता. आता ह्यो आंबो जाता मी तुमका सांगता, हायना आपण कोल्हापुरात पाठवतो आणि कोल्हापुरात नाकोडा ट्रॅव्हल्स हा हायना तो पुढे जाता. म्हणजे नाकोडा ट्रॅव्हल्स ऑल ओव्हर इंडियात जातात. आपण तो आंबो त्यांच्याकडे पाठवता. आणि पुण्यासाठी पण पुणे, स्वारगेट, कोथरूड, पिंपरी आणि सिंहगड रोड आणि डोंबिवली, विलेपार्ले, भांडूप, ठाणे या साईड का ऑफिस असतात. आणि त्या ऑफिसमधनं पोर्टलची पण सुविधा असा. जर तुमका होम डिलिव्हरी हवी असा तर ह्या लोकेशनवरनं असा. तुम्ही जर जवळ असाल तर त्यांना होम डिलिव्हरी पण घेऊ शकतास किंवा तुम्ही स्वतः पिकअप करू शकतास. ऑफिस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालू असतं. तर बघा हे असं आता आंबो हा हे आता आडीच जातलो. आता स्वतः जरा क्लीन करून घेतो आपण हा. ते बघा हे आता आपले बॉक्स भरून जातात. आज मुंबई असा आणि उद्या पुन्हा असा. तुमका दाखवतोय बॉक्स पॅकिंग चाललेली असा. आणि हे बघा हे आता आडी टाकलेले आहेत. हे ऑडिओ टाकलेले असतात, त्या आडीचे तुमका आंबे मिळतले. आणि मी ना स्टेटस का तुमचे नंबर जे सेव्ह करताय ना, तुमका स्टेटस का एक आंबो असता. तोच आंबो तुमका त्या दिवशी त्या पेटीमध्ये मिळत असतात. काय बघा हे जे क्रेट भरलेले आहेत ना एवढे, हे आपण आपले समजतंय बघा हे खराब होते, आपण पूर्णपणे शॉर्टिंग करून हे बाजूक केले जातात. पेटी भरलेली असा, ही 5 डझनची पेटी या बघू शकतास तुम्ही. आणि हो आंबो हा कडी या बघा, हे अशी आपण ना ह्या करून ठेवता. 5 डझनी असले शावनी ओपन कर. हे बघा ही पण 5 डझनी असतील. जास्त पिकलेलो कशाक पाठवत नाही माहिती, ट्रान्सपोर्टमध्ये म्हणा तो अजून ह्या होता त्याच्यामुळे तुमच्याकडे येऊन काय तो पुढचं पिकांत आहे, त्याच्यामुळे आपण अति पिकलेलो आंबो पण पाठवत नाही. तर मित्रांनो बघितलास आपण आडी टाकलेत. हे आता हे आजूबाजूक पण श्रावणी तुमका दाखवू शकता आडीच टाकलेले, त्याच्यात पण आंबो असा. आणि विषय काय तुम्ही म्हणशाल मी 19 तारखेक अक्षय तृतीया, मी 18 तारखेक ह्यांका फोन करते आणि माका 19 तारखेक आंबो मिळत असं होणार नाही. कारण ऑलरेडी बुकिंग चालू झालेली आहे. तो जे प्रत्येकी हत ते ना बाबा माका 12 तारखेक आंबो पाठव, माका 14 तारखेक आंबो पाठव, असे बुकिंग ते आपण वहीमध्ये पण 12 तारीख 14 तारीख असे लिहून घेता. त्याच्यामुळे तुमका जर अक्षय तृतीयासाठी आंबो खाऊचो असात तर तुम्ही पहिली ऑर्डर देवा, बुकिंग करा आणि तुमका खायच्या डेट का पाठवचो ता सांगा. आता आपली मोस्टली पुन्हा गाडी कशी असता, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी असता. म्हणजे मंगळवारी पाठवलं तर तुमका बुधवारी पुण्यात मिळणार, गुरुवारी पाठवलं तर शुक्रवारी मिळणार आणि शनिवारी पाठवलं तर रविवारी मिळणार. म्हणजे बाहेरच बेंगलोर साईड का जे निहत ना, आला तू असं असं हे करत बेंगलोर साईड का जे आहात ना, तर त्यांचा कसा होता ते आपण शनिवारच्या ह्याच्यात सहसा पाठवत नाही, कारण रविवारी ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे ते एक दिवस त्यांच्याकडेच थांबतात. तर मग त्याच्यामुळे ते आपण मोस्टली मंगळवार किंवा बुधवारी पाठवता, सॉरी गुरुवारी पाठवता. तर त्याच्यामुळे एवढाच लक्ष ठेवा की बुकिंग चालू झालेली असा. कॉल करीत राहा नको, व्हॉट्सअप का मेसेज करत आहे, तुमची बुकिंग घेतली जातली. आणि काय घाबरा नको, आम्ही फोन नाही उचलवता. आता हे बघा शूटिंग करूसाठी फक्त वेळ काढलेलो असा. त्याच्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आम्ही बिझी. कारण हे आता हे बघा हे जे बॉक्स भरलेले आहेत श्रावणी दाखवीत तुमका, बॉक्स भरलेले आहेत. हे पॅकिंग करून झाल्यानंतर पूर्णपणे ते हायना घेऊन जाऊन ट्रान्सपोर्ट का देऊन त्यांची नावा पावती वगैरे सगळं करूक वेळ जाता. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही फोन केलास तर मग आमका कसं फोन रिसीव्ह करता येणार नाही. आणि जर फोनच रिसीव्ह करत राहू ना तर ते पावती वगैरे करता ते आपले हे चुकू शकतात.
पावतीवरचे नंबर चुकू शकतात. मग त्याच्यामुळे कसा होता की फोन रिसीव्ह केला जात नाही. कारण या तुमच्या कस्टमरसाठीच चांगला आहे. कारण जर पावतीवरचा नंबर चुकलो आणि समजा मधली कायची तरी या म्हणजे कामोट्या पनवेलमधली पेटी या ती कशी सकाळी देतात वसईमधली या, मग ही पेटीसाठी ना मग त्यांना दुसऱ्या म्हणजे संध्याकाळपर्यंत वाट बघूची लागतली जेव्हा गाडी फिरान येतली. मग तवसर तो आंबो गाडीत राहता ना. मग त्याच्यासाठी म्हणून आपण ह्या करता कोणाचाच फोन नाही उचलत, फोन बंद करून ठेवता आणि आपली कामं करता. तर चला जास्तीत जास्त ऑर्डर द्यावा तुमच्यासाठी. पुन्हा एकदा सांगतोय, एक पेटी असात तर तुमका जो रेट हा तो मिळतलो. पण समजा तुमचे जास्त पेटी असतील डझन वाईज घेतलास तर तुमका थोडं कॉस्टलीच पडतलो. आणि तुमचे समजा जास्त पेटी असतील तर तुमका जास्तीत जास्त डिस्काउंट देऊचो आम्ही प्रयत्न करतालो अक्षय तृतीयाचा. आणि एक मेन गोष्ट की बाबा ह्या मार्केट का एवढं रेट हा, त्या मार्केट का तेवढं रेट हा, कसा असता विषय. आपलो आंबो आपल्याला माहिती आहे आपण पूर्णपणे तो ऑर्गॅनिक पिकवतो. त्याच्यामुळे मी माझ्या मेसेजमध्ये पण सांगतोय की मार्केटच्या केमिकलच्या आंब्याची तुलना आमच्या आंब्याच्या रेटशी करू नको. कारण जे वाशी बिशी निरवतात, जे सांगलीच्या मार्केटच्या आजूबाजूला राहतात त्यांना माहिती आहेत की थंय आंबो कसो पिकून देतात तो. म्हणजे आज जरी त्याचा कलर नसलो तरी उद्या गेलास तर तुमका तो पूर्ण पिवळो झालेलो असतो. मी जास्त डिटेलमध्ये बोलत नाही, वाद होऊ शकतात. पण तुम्ही तुमका समजा हव्या तर त्याच्यामुळे जर तुमका रस्त्यावर कोण दे. आणि मुंबईत मोस्टली काय होता माहिती आहे, आता कर्नाटक हापूस तर नाही म्हणा तो, कर्नाटकचा आंबो इल्यामुळे काय होता तो आंबो ना बऱ्याच जणांका आपल्याला माहीत नसतं मुंबईच्या की देवगडची चव कशी आहे, ह्या कशी आहे. ते ना भैया लोक असतात ना ते कमी मध्ये देतात. अरे वा. आणि लोक पण घेतात की आणि फक्त काय होता बॉक्स देवगड हापूस लिहिलेले सगळीकडे मिळतात. मग विषय काय होता लोक काय म्हणतात हां देवगड हापूस लिहिलं देवगड, असं नसता. आता मी माझा एक मागचा तुमका जर ह्या सांगू ना तर मी कोल्हापुरात गेलेलो आहे. आमचं कसं फर्निचरचं पण आहे त्याच्यासाठी गेलेलं आहे. तर ते बाजूचं सांगता की तुम्ही माका देवगड हापूस प्रिंटिंग केलेले फक्त बॉक्स देऊ शकतास काय. म्हणजे तुम्ही याच्यावरनं समजू शकतास की काय विषय होतात बाहेर ते. मग त्याच्यात तुम्ही आता ह्यो तुमका जो आंबो येतो तो आहे ना बागेत ना डायरेक्ट ते तुमच्या घराकडे मध्ये कोण नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही ठरवूचा की तुमका आंबो खायना घेऊचा होतो. आणि विषय कसं असता क्लिअर आंबो हे आपण मी प्रत्येक व्हिडिओत बोललोय तुमका पण बोलतोय. क्लिअर आंबो जो असता ह्यो पूर्णपणे कधीच आंबो क्लिअर येत नाही. नॅचरली जो आंबो त्याच्यावर खै नाही खै वरती या असता. पण पूर्ण जर क्लिअर आंबो तुमका एका पेटीत मिळतात तर समजून जायचो की तो गॅस चेंबरचा आंबो असा. आणि दुसरी आणि दुसरी गोष्ट बरेच जण विचारतात की नक्की तुमची बाग काय. आपले बाग दोन तुमचा जो प्रश्न आहे ना तुमचा आंबो खायच्या गावातलो खायच्या बागेतलो असं येतात तो. तर तुमका सांगतोय आपल्याकडे दोन बागेत, एक असा शिरगावमध्ये पण बाग असा आणि दुसरी असा मिडबाव कातवनमध्ये. तर तुमका जो आंबो येतो हे दोन्ही बागेतलो येतात. त्याच्यामुळे तुमका आता गाव समजलेच काय नाही येता. आता मिडबाव म्हणशाल तर साधारण देवगड तालुक्यात देवगड स्टँडपासून साधारण एक किती सांगते तुमका 10-12 किलोमीटर 14 किलोमीटर असा. तर त्याच्यामुळे तुमका आंबो जो आहे प्रॉपर देवगडातलोच येतो. त्याच्यामुळे ही पण मनांना काढून टाका. तर चला आता आम्ही आता हे पेटी भरून घेतलेले त्याच्यात नावा टाकताना पण तुमका दाखवतोय. आणि दुसरी गोष्ट याच्यानंतर आपण ट्रान्सपोर्ट का घेऊन जातालो कारण बाकीचे थोडे ट्रान्सपोर्ट येऊन घेऊन जातात आणि थोडे आमका बॉक्स घेऊन जाऊचे लागतात. तर तुमका काय करूचं आता वरती जे नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करून तुमका तुमची ऑर्डर बुक करूच्या. थोड्या वेळानं संध्याकाळपर्यंत तुमका रेट समजतो, संध्याकाळी तुमची ऑर्डर बुक होते. तर चला पटापट मोबाईल हातात घ्यावा आणि पटापट ऑर्डरही करा. ही आपली ऑर्डरची वही असा आणि श्रावणीनं आता नावा घालूक सुरुवात केल्यानं आणि याच्याप्रमाणे ही बघा आता ही आज 10 तारखेचे जे ऑर्डर होते आधीच बुकिंग ही 10 तारखेक निघणार होते ते पेटी आता निघतले. कारण ऑर्गॅनिक असल्यामुळे आंबो कसं एका टायमिंग का सगळं पिकत नाही. त्याच्यामुळे तो थोडं जो पिकता तोच आपल्या ह्याच्यात घालूचं लागतं. पिकता म्हणजे काय आपण एक साधारण 30% कलर इल्यानंतरच आपण ह्यो घालतो आंबो पेटीमध्ये. कारण बाकीचा तो 30-40% तुमचं ट्रान्सपोर्टमध्ये तयार होतो. या मित्रांनो तुम्ही जर समोर बघतास या 4.5 डझनी फळ असा मोठो आंबो. आणि तुमका तर माहीत आहे हिरवो असताना याचं वजन जास्त असतं. जसं पिकता तसं त्याचं वजन कमी होता. तर ह्याची पण कोणाक हवे असतील तर एक लिमिटेड पेटी आपल्याकडे आहेत. फक्त 10 पेटी असत. 10 पेटी आहेत उद्याच्या एका. तर त्याच्यामुळे कोण असात तर लवकरात लवकर त्यांनी आपली ऑर्डर बुक करा. श्रावणीने बघा सगळे वडून काढल्या नावा करून. चला आता ते मुंबई पाठवचे आहेत ना म्हणजे ते आम्ही ट्रॅव्हल्सवर टाकता. ते आता आम्ही या गाडीत भरून घेऊन जाता आणि सांगली ट्रान्सपोर्ट असतं आपल्याजवळ रोज संध्याकाळचा. आणि
पुन्हा बिना असतं ते तर पण ट्रान्सपोर्ट हा 2 ट्रान्सपोर्ट त्याच्यावर आम्ही टाकता. तर चला आधी हे रिवर्स टाकून दे गाडी आणि त्याच्यानंतर बॉक्स भरून घेऊया. आणि इकडे काम चालू आहे बघा. आगे कॉपीराईट लागतला. गाडी खायची पण असं ते गाडी थांबू येणार आता. काय लोड होता गाडी. गाडी तणकट आपली किती पण करू शकतो आपण. टाटा सुपारी कॉपीराईट लागला ना रोख तुला बोमते तो. आज बंद करू. तर मित्रांनो हे बघा आता आपले जे सांगलीचे आहेत ते रात्री जातील त्याच्यामध्ये दुपारनंतर बनणार. हे मुंबईचे काल जे रवलेले होते ते आज देता आणि उद्या पुन्हा असा. पुन्हा असला की कशी गाडी त्यांची हई येताना घेऊन जाता आंबे. त्याच्यामुळे आपल्याला काही घेऊन जायचे लागत नाही. तर हे जे ऑड लोकेशन आहेत मुंबईचे तेच आम्ही फक्त घेऊन जातो. बाकीचे भांडे बिंडू असतात ते हैना जातं. तर चला आता हैना जाऊया आपण साई ट्रॅव्हल्सच्या ऑफिसकडे जेणेकरून आपण हे आता मुंबईत पाठवू शकता. आणि तुमका परत परत सांगतोय अक्षय तृतीयेचे एंड टायमाक आंबो मिळणार ना त्याच्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा. आणि जर तुम्ही कोण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर श्रावणी संकेत का सबस्क्राईब करा.